प्रयत्न नंतर खून व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. सेशन केस उच्च न्यायालयात रद्द. अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला गंभीर स्वरूपाचा खुनाचा प्रयत्न, खून व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द ठरवला आहे. या प्रकरणात आरोपी अयबूर दिलावर खान पठाण, यासिफ याऊब खान पठाण व गुलाब यायूब खान पठाण यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 307, 324, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी बशीर दिलावर खान पठाण यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे नोंदवलेल्या जबाबानुसार दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी ते त्यांच्या घराजवळील पानटपरीवर जात असताना आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर अंगावर डिझेल ओतून त्यास आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या हल्ल्यात बशीर पठाण गंभीर जखमी झाले होते आणि उपचारादरम्यान दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला. परिणामी गुन्ह्यात खुनाचा कलम 302 अंतर्भूत करण्यात आला होता. मात्र सत्र न्यायालयाने या गुन्ह्यात आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोप पत्र दाखल होताना भारतीय दंडविधान कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे व 34 सहभाग लागू करण्यात आले आणि सेशन केस क्रमांक 181 2023 दाखल करण्यात आली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट NB नरवडे यांनी माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे फौजदारी अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती SS देशमुख यांच्या खंडपीठाने संबंधित CCTV फुटेज, साक्षी, पुरावे व युक्तिवाद तपासून आणि माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील मागील निकालांचा संदर्भ घेऊन गुन्ह्यात कोणताही ठोस पुरावा आढळत नसल्याचे नमूद करत सेशन केस रद्द करण्याचे आदेश दिले. या निकालामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या विरोधातील फौजदारी खटला पूर्णपणे निकाली निघाला आहे.